नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समन्वय सिंथेसिसमध्ये. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की प्रोपोगंडा म्हणजे काय, त्याची एक वरवरची तुम्हाला ओळख करून दिली होती. आणि एक मी असा एका टॉपिकला स्पर्श केला होता की प्रोपोगंडा मशिनरी पहिल्यांदा वापरली कुठे गेली. मी सांगितलं होतं की पहिल्यांदा अमेरिकेमध्ये त्याचा सायंटिफिक स्टडी झाला होता. आज मी त्याच्यावर तुमच्याशी बोलेन की कोणी केला. तुम्हाला सिग्मंड फ्रॉइड हे नाव माहिती असेल. सिग्मंड फ्रॉइड हा फार मोठा सायकोलॉजिस्ट होता. सायको ॲनालिसिस वगैरे ही टर्म्स तुम्हाला माहिती असते. तर या सिग्मंड फ्रॉइडचा एक भाचा होता, त्याच्या मोठ्या बहिणीचा मुलगा. त्याचं नाव एडवर्ड बार्नेस. आता ही एडवर्ड बार्नेसची फॅमिली, एडवर्ड बार्नेसचा जन्म ऑस्ट्रियामध्ये झाला, व्हिएन्ना ऑस्ट्रिया. तिथून ती फॅमिली अमेरिकेमध्ये शिफ्ट झाली आणि अमेरिकेमध्ये ह्या मुलाने पुढे जाऊन ॲग्रिकल्चरमध्ये, शेतीशास्त्रामध्ये त्याने शिक्षण घेतलं आणि नंतर त्याचं काम चालू झालं. त्या दरम्यान वर्ल्ड वॉर 1च्या दरम्यान जेव्हा अमेरिका वर्ल्ड वॉर 1मध्ये उतरली, त्यावेळी त्यांनी पब्लिक रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी एडवर्ड बार्नेसला हायर केलं होतं. एडवर्ड बार्नेसने काय केलं होतं, त्याचे जे लाडके मामा होते सिग्मंड फ्रॉइड, त्यांच्या सगळ्या सायकॉलॉजीचा, ग्रुप सायकॉलॉजीचा अभ्यास त्याने केला आणि पब्लिक रिलेशन्स कसे मेंटेन करायचे, आपण जे आता PR म्हणतो ना, प्रत्येक कंपनीचं ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असतात, PR कसे मेंटेन करायचे, पब्लिक रिलेशन्स कसे मेंटेन करायचे, याच्याविषयी त्याने अभ्यास केला होता. आणि मग तो US गव्हर्नमेंटचा एक ॲडवायझर म्हणून वर्ल्ड वॉर 1च्या दरम्यान त्याने काम सुरू केलं. आणि त्याचं काम तेवढ्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्याचा कामाचा फायदा हा कॉर्पोरेशन्सनी सुद्धा घेतला. मी एक तुम्हाला उदाहरण फक्त देईन. एक लकी स्ट्राईक सिगरेट्स नावाची एक कंपनी होती. तर तुम्हाला माहिती आहे, साधी गोष्ट आहे की त्या काळामध्ये स्मोकिंग हे प्रायमरीली पुरुषांनी करायची गोष्ट, मॅस्क्युलाईन गोष्ट म्हणजे स्मोकिंग, आणि पुरुष स्मोकिंग करायचं. ज्या स्त्रिया स्मोकिंग करत असतील त्यांना चुकीच्या नजरेने बघितलं जायचं, की त्यांना खालच्या दर्जाचं समजलं जायचं, त्यांना चुकीचं समजलं जायचं. आणि मग या लकी स्ट्राईक्स कंपनीला वाटलं, ती कंपनी डबघाईला लागली होती, मग आता सेल्स वाढवले पाहिजेत. मग त्यांनी या एडवर्ड बार्नेसला हायर केलं आणि त्यांना सांगितलं की आमचं PR कॅम्पेन तू चालव, ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन तू चालव. मग या एडवर्ड बार्नेसने काय केलं, त्या काळात काही महिला अशा होत्या की ज्या पॅट्रियार्कीच्या विरोधात लढत होत्या, किंवा ज्या सोशलाईट होत्या, की ज्या समाजामध्ये उच्चभ्रू होत्या किंवा मुक्तपणे त्यांचे विचार मांडत होत्या. अशा सर्व स्त्रियांना त्याने हायर केलं. त्याच्यानंतर ईस्टर डे जो असतो, की ज्याच्या दिवशी आय थिंक, मला नक्की माहीत नाही, पण लोक हिरव्या रंगाचे कपडे वगैरे घालतात. तर ह्या लकी स्ट्राईक्स सिगरेटचं पाकिट जे आहे ते पण हिरव्या रंगाचंच आहे. आणि मग त्या स्त्रियांना त्याने सांगितलं की हिरव्या रंगाचे कपडे वगैरे घालून या, आणि मग त्यांची परेड एक प्रकारे त्याने हे केली आणि ह्या स्त्रियांच्या हातात त्याने सिगरेट दिली लकी स्ट्राईक्सची. आणि मग असं एक नॅरेटिव्ह तयार केलं की ही सिगरेट पिणं म्हणजे तुम्ही मुक्तीचा लढा लढताय. त्याने टॅगलाईन पण दिली, दिस सिगरेट इज अ टॉर्च ऑफ फ्रीडम. तुमच्या मुक्तीची मशाल म्हणजे ही सिगरेट आहे. आणि हळूहळू सेलिब्रिटीजमध्ये, फिमेल सेलिब्रिटीजमध्ये सिगरेट पॉप्युलर झाली. हळूहळू मग समाजातल्या इतर स्त्रियांमध्ये, ज्या कामाला जाणार होत्या, कारण की वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2च्या दरम्यान पुरुष सगळे बऱ्यापैकी युद्धावर गेले. मग इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी नवीन फ्रेश वर्कर्स म्हणजे स्त्रिया आल्या होत्या. आणि ह्या स्त्रियांच्या हातात त्यांना त्या आर्थिक बेड्यांमधनं, सामाजिक बेड्यांमधून मुक्त होण्याचं एक माध्यम म्हणजे ही सिगरेट. मग हळूहळू सिगरेट पॉप्युलर झाली स्त्रियांमध्ये आणि व्यसनाधीनता, सिगरेटची पॉप्युलरिटी वाढली, व्यसनाधीनता वाढली. तर हे एक उदाहरण दिलं. आता यातून आपल्याला काय कळतं मार्केटिंगविषयी, की स्त्रियांवर कशाचा परिणाम होतो. स्त्रियांवर परिणाम पुरुषांचा होत नाही, स्त्रियांवर परिणाम इतर स्त्रिया काय करतायत त्याचा होतो. आणि मग ह्या इन्फ्लुएन्शियल स्त्रिया, म्हणजे आपण बघतो की बरं K-पॉप आलं, मग सगळ्या मुली त्या K-पॉपच्याच मागे लागल्या. त्यांची फॅशन सेन्स, त्यांचा ड्रेसिंग सेन्स, हेअरस्टाईल सगळे त्या K-पॉप सारख्याच झालेल्या. त्या बोलतात पण अशा विचित्रच भाषेत बोलतात. त्यामुळे आपण हे बघू शकतो. तर ह्या भागात मी तुम्हाला सांगितलं की
या ॲडव्हर्टायझिंगचा, या प्रोपगंडाचा जो जनक होता तो होता हा एडवर्ड बर्नेस. त्याच्या पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पुस्तकाचं नावच त्याच्या प्रोपगंडा होतं. दुसऱ्या एका पुस्तकाचं त्याचं नाव होतं क्रिस्टलायझिंग पब्लिक ओपिनियन. तर ह्या एपिसोडमध्ये मी इथेच थांबेन. जमलं तर हे पुस्तक वाचा. पुढच्या एपिसोडमध्ये मला जर वेळ मिळाला तर मी या पुस्तकातले काही पॅराग्राफ्स किंवा काही टॉपिक्सविषयी मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू.